आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावर माझ्यासोबत बसलेले सर्वच माझे मान्यवर सहकारी आणि पत्रकार आणि तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी बांधवांनो आणि भगिनींनो, मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये बोलणार आहे. जसं अशोकरावांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिलेल्याच आहेत, त्याचप्रमाणे मी सुद्धा सर्वांना, देशातील सर्व माझ्या मातांना आणि भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो. आणि रक्षाबंधन केवळ एका दिवसासाठी असायला नको. राज्यकर्ता म्हटल्यानंतर आपल्या कारभारातला प्रत्येक दिवस हा महिला सुरक्षित राहण्यासाठी वापरला गेला पाहिजे. महिलांना आपल्या देशात सुरक्षित वाटलं पाहिजे, असा राज्यकारभार करायला पाहिजे, असं शासन असलं पाहिजे. दुर्दैवाने तसं शासन आज तरी आपल्या देशात आणि राज्यामध्ये दिसत नाहीये. मधल्या काळामध्ये मी त्याच्यावरती भाष्यही केलं होतं. 1-2-3 दिवसापूर्वी माझी हिंगोलीत सभा झाली, त्याही सभेत बोललो होतो. कारण मी बातमी वाचली होती की खास करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं गेलं होतं की मुस्लिम महिलांकडनं राखी बांधा, आणि तोच धागा म्हणजे रक्षाबंधनाचा धागा वेगळा आणि या बातमीचा धागा वेगळा. मी असं म्हटलं होतं की सुरुवात करायची असेल तर बिल्किस बानूकडनं करा. आणि मणिपूरमध्ये या 2 महिलांची धिंड ज्या पद्धतीने काढली गेली, ज्याप्रमाणे आपल्या महिला कुस्तीपटू तिकडे दिल्लीत बसल्या असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, तर या सगळ्या महिलांना सुरक्षित वाटावं असं सरकार आणण्यासाठी म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. और आप सभी तो जानते हैं कि पूरे देश को अपना परिवार मानने वाले सारे लोग जो देशप्रेमी हैं, मैंने पहली मीटिंग में कहा था कि मैं विपक्ष ये शब्द मानता नहीं हूं. हम इकट्ठा आए हैं अपने देश की रक्षा करने के लिए. रक्षाबंधन देश की रक्षा, भारत माता की रक्षा करने के लिए हम इकट्ठा आए हैं. और साथ ही साथ तानाशाही के खिलाफ तो हम हैं, जुमलेबाजी के खिलाफ हम हैं. संजय राउत जी ने जैसे कहा कि हमारी तीसरी मीटिंग होने जा रही है और आज ही गैस सिलेंडर के दाम 200 रुपए से कम हो गए. शायद मुझे ऐसे लगता है कि जैसे जैसे इंडिया आगे बढ़ेगा, एक दिन ऐसे आएगा कि आज की सरकार गैस सिलेंडर फ्री में दे देगी, सबको फ्री. क्योंकि वो सरकार अभी गॅस पर है, सरकारच गॅसवरती आहे. आणि त्याच्यामुळे सिलेंडरचे भाव जर का कमी केले असतील तर मला काय त्याच्यात आश्चर्य वाटत नाही. 9 साल हो गए, आज तक कभी बहनों की याद आई नहीं थी. आज अचानक बहनों की याद आ गई और रक्षाबंधन की गिफ्ट दी गई. क्यों 9 साल रक्षाबंधन हुआ नहीं था क्या? भाऊबीज काय 9 वर्षात झाली नव्हती? पण या सगळ्या गोष्टी अब ये पब्लिक है, सब जानती है. ये पब्लिक है, सब जानती है, और कुछ भी करे तो अभी उनको बचाने वाला कोई नहीं है. आज जैसे हम आपके सामने इंडिया की मीटिंग करने जा रहे हैं कल और परसों, मुझे अभी नाना जी ने बताया कि वो भी लोग कुछ करने जा रहे हैं, महायुति की बैठक करो. लेकिन उस बैठक में सिर्फ हमारा विरोध नहीं करना. जो काश्तकार आज संकट में है, मैं खुद गया था और अब पूरे आप ही के माध्यम से मैं न्यूज पढ़ता हूँ, देखता हूँ. पूरे महाराष्ट्र में सूखे जैसी स्थिति है. क्या कर रही है अपने राज्य की सरकार, क्या कर रहे हैं अपने प्रधानमंत्री जी? आएंगे कुछ ना कुछ एक भूल भुलैया दिखाकर चले जाएंगे, इससे कुछ होने वाला नहीं. अगर अच्छा काम करना है तो जब कोई संकट में होता है तब ही उसको मदद की आवश्यकता होती है, और उस वक्त जो मदद की जाती है वही मदद वो पूरे जिंदगी भर याद रखता है. और इसलिए ज़्यादा लंबी बात मैं भी नहीं करना चाहता हूँ. बाकी सारी बातें तो हम पूरे विस्तार से परसों करने ही वाले हैं, परसों वापस हम मिलने वाले हैं. लेकिन इतना ही मैं कहूँगा कि हम जितने सारे लोग, हाँ हमारी विचारधारा अलग अलग है, जरूर है, लेकिन उद्देश्य एक है, वो हमारे देश की रक्षा करना, संविधान की रक्षा करना. और फिर से दोबारा अपने देश में तानाशाही, अगर मैं कहूँ आज़ादी की जंग जो हुई थी, अशोक जी आपने जो बात कही ये बात सच है कि चले जाओ, मला वाटतं आपल्या मुंबईतच सुरुवात झाली होती, गवालिया टँक. तर चले जाओ क्यों, किसको? ब्रिटिश भी तो विकास कर ही रहे थे ना. अगर उनको भगाते नहीं हम लोग, पूरी ताकत
रास्ते पे नहीं उतरती तो ब्रिटिश भी तो विकास कर ही रहे थे। हमें विकास भी चाहिए, लेकिन विकास के साथ साथ हमें आज़ादी भी चाहिए, और विकास से भी ज़्यादा ऊंची हमारी आज़ादी है। उसकी रक्षा करने के लिए हम सारे इकट्ठा आए हैं, और विचारधारा अलग अलग होगी लेकिन उद्देश्य एक है, और इसी को तो हम लोकतंत्र मानते हैं, प्रजातंत्र मानते हैं, लोकशाही मानते हैं। आणि ती लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, एकत्र राहू आणि आमच्या भारत मातेच्या हातापायात पुन्हा कोणत्याही हुकुमशहाला बेड्या घालायला देणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। धन्यवाद। शांत रहा प्लीज, सायलेन्स। एकच मिनिट, तुम्ही फक्त कोणाला प्रश्न विचारणार तेच सांगून करा। हेलो सर, उद्धव जी दो सवाल है मेरे। एक, गठबंधन से जुड़े किन मुद्दों पर आपकी चर्चा होगी, गठबंधन से जुड़े? दूसरा, सारी बातें अभी कहूं तो फिर कल की मीटिंग की आवश्यकता क्या है? संयोजक कौन होंगे उसको लेकर क्लैरिटी, क्या उस पर फैसला हो जाएगा इस बैठक में? संयोजक कौन होंगे इंडिया? सारी बातें आपको, जैसे मैंने कहा कि विस्तार से परसों आपके सामने की जाएगी, क्योंकि ये सारे जो मामले हैं वो देश के लिए है। हमारे कोई काय त्याला म्हणतात खाजगी गोष्टी काही आम्ही त्याच्यात करायला आलेलो नाही आहोत, देशाच्या गोष्टी आहेत, आणि हा देश आमचा परिवार आहे, हो, हे देश आमचं कुटुंब आहे, आणि म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत। गठबंधन के कई साथी कह रहे हैं कि हमारी पार्टी के नेता प्रधानमंत्री बनेंगे। अरे त्यांना विचारू दे, अरे एक मिनिट त्यांना विचारू दे ना। रुको बैठक होने जा रही है, उसके बाद से ऐसी चर्चा शुरू हो गई है। प्रधानमंत्री जो है वो अब 2 लोकसभा सीटों से चुनाव लड़ेंगे। क्या आप दोनों बनारस में या जहां से वो दूसरी सीट से चुनाव लड़ेंगे, संयुक्त सभा करेंगे? अरे चुनाव तो अभी दूर है ना, जब की बात तब देखी जाएगी। उद्धव जी, एक सवाल ये है कि जिस तरीके से हम अलग अलग अरे हा महत्वाचा प्रश्न आहे। नीती आयोगाने मुंबईमध्ये विकास करण्यासाठी त्यांनी एक आराखडा तयार केला आहे। महाराष्ट्रामध्ये खास करून आता केंद्राचं इकडे या ठिकाणी दखल आहे, म्हणजे मुंबईला वेगळं करण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे, असं वाटतं का तुम्हाला? हा, तुमच्या प्रश्नाचा अर्थ हा सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये त्यांना तो समजलेला आहे, आणि आता लोकांच्या लक्षात आलं असेल की महाविकास आघाडीचं सरकार का पडलं। कारण मी मुख्यमंत्री होतो, माझे सहकारी इकडे बसलेले आहेत, अशोकराव आहेत, आदित्य, जयंतराव आहेत, थोरात साहेब आहेत। जयंतराव, तुम्ही मंत्रिमंडळात नव्हतात, नाना तर अध्यक्ष होते, पण त्यावेळेला सुद्धा केंद्रात त्यांचं सरकार असताना असा कोणताही प्रस्ताव आणण्याचं धाडस त्यांनी केलं नव्हतं। मुंबई वेगळं करणं आणि मुंबई केंद्रशासित करणं हा डाव आता उघड झालेला आहे, पण आम्ही तिकडे सत्तेत असताना हा प्रस्ताव आणण्याची त्यांची हिंमत नव्हती, आणि आता सुद्धा हा प्रस्ताव आम्ही होऊ देणार नाही। ज्या क्षणी आमचं सरकार केंद्रात आणि राज्यात येईल त्यावेळेला हे सगळे जे काय आहे त्यांचे पाश आम्ही तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, आणि मुंबईची स्वायत्तता जी आहे, महाराष्ट्र आणि प्रत्येक राज्याची स्वायत्तता आहे, ती आम्ही आभारीत ठेवू। ह्याची सुरुवात दिल्लीपासून केली गेली। दिल्लीसाठी जेव्हा त्यांनी तो जो काही एक वटहुकूम वगैरे आणला, तेव्हाच आमच्या सर्वांच्या मनात भीती होती की हे सगळेजण, कारण आपल्या देशाला, आपल्या सरकारला केंद्र सरकार नाही, संघ राज्य पद्धतीचं सरकार म्हणतो आपण, प्रत्येक राज्याला समान अधिकार आहेत। अगदी 2-3 मोजक्या गोष्टी सोडल्या तरच केंद्राला त्याच्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे, पण हा हस्तक्षेप हा दिवसागणिक ते वाढवत चाललेत। राज्यांची आणि शहरांची स्वायत्तता मारून सर्व काही एकछत्रीपणा आणायचा, ही छत्री आम्ही तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही। थोड्या दिवसाची गोष्ट आहे, सरकार आमचं दोन्हीकडे आल्यानंतर हे सगळे असे उपराटे निर्णय जे त्यांनी घेतलेले आहेत ते आम्ही पुन्हा उलटे फिरवल्याशिवाय राहणार नाही। उद्धव जी 2 सवाल ऐसा है कि अरे बाकी लोगों को सवाल पूछो। हम अलग अलग विचारधाराओं के साथ एक आए हैं। उद्धव जी, अब विपक्ष लगातार ये कह रहा है, मराठी होने दो। हाँ, मैं एकदम देखिए पहले मराठी पूरा होने दो, पहले मराठी करो, बाद में हिंदी में बोले। हाँ, मराठी, पहले मराठी करो, मराठी सर। हाँ, पहले मराठी करो। राहुल सर, महायुतीची एकीकडे ही बैठक सुरू असताना दुसरीकडे याच वेळी म्हणजे 31 आणि 1 दिवशी महायुतीची बैठक मुंबईत लावून घेतलेली आहे। म्हणजे एका बाजूला इकडे हे सुरू असताना राज्यात देखील हीच सेम
सेम टाइम बैठक लावणं काय नेमकं म्हणजे मी त्याचं उत्तर दिलेलं आहे, कारण गेल्या वेळेची आमची मीटिंग होती त्यावेळेलाच एनडीएची मीटिंग लावली होती आणि मी परवाच्या सभेत म्हटलंय की आता एनडीएचा त्याचं उत्तर अमिबा झालेलं झालेला आहे. एनडीएला आता आकार उकार काही शिल्लक राहिलेलं नाही. जसा अमिबा एक पेशी जीव कसंही त्याला आकार उकार दिला जातो तशा प्रकारे आता इंडिया झालेलं आहे. सर एक असा प्रश्न आहे की साधारणतः 4 राज्याच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होत आहेत. कुठे आहेत? आणि 4 नाही, सर, राज्याच्या तुम्ही जर कोणाला प्रश्न विचारणार ते सांगा, सगळ्याची उत्तर माझ्याकडे. नाही, दोघांना पवार साहेबांना आहे आणि तुम्हाला एक प्रश्न आहे की 4 राज्याच्या निवडणुकांच्या सोबतच लोकसभेची निवडणूक लागण्याचे देखील संकेत दिले जात आहेत. आणि अशा वेळेस तुमच्या या इंडिया आघाडीच्या जागा वाटपाचा जो वेळ असेल किंवा जागा वाटपाची चर्चा असेल त्यासाठी राज्यात कमिट्या नेमण्यात आलेत का किंवा त्या चर्चा एकत्र आत्ता होणार आहेत का? असं आहे की आम्ही जागा वाचवायची चर्चा सुरू केलेली नाही. आमच्या पहिल्या 2 ज्या बैठका झाल्या त्या महत्त्वाच्या होत्या आणि उद्या इथून पुढचा आपला सामूहिक कार्यक्रम काय असावा याच्या संबंधीची चर्चा होण्याची शक्यता आहे. आणि त्या शक्यतेच्यामध्ये जर असा निर्णय झाला तर मग काही लोकांच्या ही जबाबदारी टाकली जाईल की तुम्ही अन्य राजकीय पक्षांशी डायलॉग साधा आणि याच्यातून आपण एकत्र जाऊ शकतो का त्या संबंधीचा अभ्यास करा. तर प्रश्न असा आहे की तुमची उद्धव साहेबांना तुम्हाला प्रश्न आहे, आपली प्रकाश आंबेडकरांसोबत युती आहे, मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की मला या आघाडीचं निमंत्रण देखील नाही आहे, मी महाविकास आघाडीत देखील नाही आहे. एकूण युती आहे की नाही ते तुमचे प्रकाश आंबेडकर आणि आमची युती गेल्या 23 जानेवारीला आम्ही जाहीर केलेली आहे. साहजिकच एक त्यांची गोष्ट बरोबर आहे की शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची युती आम्ही जाहीर केलेली आहे. आता या इंडिया बैठकीत किंवा इंडियाच्या आघाडीत येण्यासाठी त्यांची सुद्धा इच्छा आम्हाला प्रकाश आंबेडकरजींशी बोलून विचारावी लागेल आणि एकदा आम्ही एकत्र आल्यानंतर ते एकमेकापासून वेगळे होण्यासाठी एकत्र येत नाही. त्यांना सुद्धा व्यवस्थित त्यांच्याशी चर्चा करून जर त्यांची तयारी असेल तर ते सुद्धा आपला म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया याच्यामध्ये ते पण येऊ शकतात. उद्धव साहेब इकडे मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्यामध्ये ही इंडियाची बैठक होते. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेची देखील निवडणूक होऊ घातलेली आहे. तर अशा वेळेला असं वाटतं तुम्हाला? कारण ज्या पद्धतीने चाललेलं आहे ती पद्धत त्यांना निवडणूक घेण्याचं धाडस ते करतील असं मला वाटत नाही. आणि आता जो आधी प्रश्न विचारला होता पवार साहेबांनी त्याचं उत्तर दिलं की 4 राज्यांसोबत लोकसभा, मी म्हणतो त्याच वेळेला महापालिका पण घ्या. याचा परिणाम दिसेल आपल्यासाठी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.